मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती सहर्ष असं स्वागत आहे. उद्या दिनांक 30 जुलै 2026 एक भव्य आणि दिव्य असं हिंद केसरी किताबाचं मैदान होते. माळशिरस हिंद केसरी किताबाचं मानाचं हिंद केसरी मैदान. आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका, ज्या नंदीला बैलगाडी क्षेत्रातील देव म्हणून संबोधलं जातं, असा मोहित शेठ धुमाळ सोसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर हा आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे. आणि या जुना बैलपोळा हिंद केसरी मैदानामध्ये द्वादशम हिंद केसरी बकासूरचा पहिरा कोण असावा, टॉपचा पहिरा की नवीन चेहरा, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, बकासूर आणि घोटकरांचा सर्जा हा जोड देखील एका टॉपचा पहिरा आहे. मित्रांनो, हा जोड जेव्हा जेव्हा मित्रांनो आपल्याला पळताना दिसला तेव्हा तेव्हा एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं आणि फायनल गुलालाचे मानकरी ठरलेत. आपण बघितले असेल, पाठीमागं हा जोड आपल्याला निमसोड मैदानामध्ये पळताना दिसला होता. बडेबाबा देवाच्या यात्रेनिमित्त जे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये हा जोड आपल्याला पळताना दिसला होता. एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं होतं आणि त्या मैदानामध्ये घोटकरांचा सर्जा आणि आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते. जेव्हा जेव्हा मित्रांनो हा जोड पळाला तेव्हा तेव्हा एक टॉपचं स्पीड बघायला मिळाले आणि नक्कीच बकासूर आणि घोटकरांचा छोटा रॉकेट घोटकरांचा सर्जा हा देखील एक टॉपचा पहिरा आहे मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि अमरशेठ जगताप, अजितशेठ जगताप, कारुंडे एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्या हा देखील मित्रांनो एक टॉपचा पहिरा आहे मित्रांनो. जेव्हा जेव्हा हा जोड मित्रांनो पळाला आतापर्यंत मित्रांनो 7 मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. असा मित्रांनो व्हाईट गोल्ड चिक्या आणि द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि नक्कीच मागच्या वर्षी देखील हाच जोड आपल्याला पळताना दिसला होता. कारुंडे एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्या आणि द्वादशम हिंद केसरी बकासूर. आणि मागील वर्षी जुना बैलपोळा हिंद केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी हिंद केसरी किताबाचे मानकरी ठरले होते. द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि अमरशेठ जगताप, अजितशेठ जगताप, कारुंडे एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्या हा देखील मित्रांनो एक टॉपचा पहिरा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा चतुर्थ हिंद केसरी सचिन आणि मोहिल शेठ धुमाळ सोसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर हा देखील मित्रांनो एक टॉपचा पहिरा आहे मित्रांनो. हा जोड आपल्याला एकदाच पळताना दिसलाय पैलवान केसरी मैदानामध्ये, जे भव्य दिव्य असं मैदान झालं होतं. त्या मैदानामध्ये पेडगाव फाटी या ठिकाणी मैदान झालं होतं हे पैलवान केसरीचं. या मैदानामध्ये एकदाच पळताना दिसलाय द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि चतुर्थ हिंद केसरी सचिन. आणि त्या मैदानामध्ये एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं होतं मित्रांनो. पब्लिकने गट काढला होता त्या मैदानामध्ये. सेमी आणि फायनल झाला नव्हता, परंतु नक्कीच हा देखील मित्रांनो एक टॉपचा पहिरा आहे या जुना बैलपोळा हिंद केसरी मैदानामध्ये. आणि नक्कीच या मैदानामध्ये देखील जर हा जोड पळाला तर नक्कीच आपल्याला एक टॉपचं स्पीड बघायला मिळेल जुना बैलपोळा हिंद केसरी मैदानामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, स्वर्गीय पंढरीशेठ फडके, टायगर गुरुनाथ शेठ फडके, दादा सरकार यांचा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख आहे आणि बकासूरला त्याचा मित्रांनो गुरु म्हणतात, असा मित्रांनो सर्जा दादा आणि द्वादशम हिंद केसरी बकासूर हा जोड आपल्याला श्रीनाथ केसरी भव्य दिव्य असं मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये पळताना दिसला होता. आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो प्रथमतःच द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि सर्जा दादा हा जोड आपल्याला पळताना दिसला होता. आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो सुंदर असं टॉपचं स्पीड बघायला मिळालं होतं आणि त्या मैदानामध्ये फायनलचे मानकरी देखील ठरले होते. सर्जा दादा आणि द्वादशम हिंद केसरी बकासूर हा देखील मित्रांनो एक टॉपचा पहिरा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की बकासूर यापैकी कोणासोबत तरी पळताना दिसावा, की पुन्हा एकदा बकासूर आपल्याला उद्या जुना बैलपोळा हिंद केसरी मैदानामध्ये एक नवीन चेहरा घेऊन घेऊन पळताना दिसेल, की टॉपचा चेहरा घेऊन पळताना दिसेल? नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.